नहीं चलेगी मैडम चावी घेऊन येते नहीं चलेगी नहीं चलेगी आपल्यासोबत आहेत यशोमती ठाकूर मॅम. आज शेवटी तुम्हाला जे आहे यशोमती ठाकूर यांचं जे कसं व्यक्तिमत्व आहे ते समोर आणावं लागलं. काय नेमकं या खासदार आम्ही खूप पेशन्स ठेवला. पालकमंत्री येत होते जात होते, आम्ही कधीच त्यांना त्रास दिलेला नाही. आम्हीही त्यांचा रिस्पेक्ट केलेला आहे. आज ते आले तर आम्हाला माहिती देखील नाही. आम्ही कलेक्टर सोबत काल मीटिंग घेतली होती. काल त्यांना सांगितलं होतं की उद्या 9:30 वाजेपर्यंत आम्हाला ऑफिस ताब्यात द्या. त्यांनी दिलं नाही आणि पालकमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं नाही. ठीक आहे, त्याचं काही दुःख नाही आम्हाला. पण दुःख या गोष्टीचं नक्की आहे की एक निवडून गेलेला आमदार, एक निवडून आलेला खासदार जो जनतेच्या आधारे या ठिकाणी पोचतो, जनतेचे कामं करण्यासाठी ऑफिस मागतो. इतकी दादागिरी, इतकी दडपशाही का हिटलरशाही आहे? खासदार निवडून गेलेल्या खासदाराचं हे ऑफिस आहे आणि ते ऑफिस लोकांसाठी अर्पण असतं आणि ते ऑफिस आम्ही आज ताब्यात घेतलं आंदोलन करून. शेवटी आम्ही त्यांना हेही म्हटलं तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा. ह्याच्या पलीकडे ते काय करणार आहेत? गुन्हेच दाखल करणार आहे ना. म्हणजे निवडून आलेला खासदार, एक मागासवर्गीय खासदार किती निवडून आलेले आहेत तुम्ही बघा. आमचा भाऊ निवडून आला कारण जनता आमच्या भावाच्या पाठीशी होती, जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी होती आणि जनता इंडिया आघाडीच्या पाठीशी होती. म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये हा विजय शक्य झाला. नाही तर त्यांच्या धनशक्तीच्या समोर तर आम्ही टिकणारच नव्हतो. पण जनतेने साथ दिली आणि म्हणून जनतेच्या कामासाठी हे ऑफिस आंदोलन होतं. जनतेचं काम इथून पुढे इथून चालत. हा कलेक्टर दबावाखाली काम करतात असं वाटतं का तुम्हाला? कलेक्टर कोणाच्या दबावाखाली काम करतात हे मला माहीत नाही. परंतु ही जे नियमानुसार ऑफिस द्यायला पाहिजे आतापर्यंतच्या खासदारांना ते ऑफिस दिलं गेलं, ते ऑफिस मला दिलं गेलं नाही. मी अर्ज केला, वारंवार विनंती केली. त्यांनी फक्त मला तारखा वेळ असं देत गेले आणि मी काल सांगून आलो होतो की जर ऑफिस आज माझ्या ताब्यात दिलं नाही तर मी आंदोलन करणार म्हणून. आज आम्ही आंदोलन केलं. एकंदरीत शेवटी या खासदारकीच्या ऑफिससाठी काँग्रेस या ठिकाणी कुलूप तोडून या कार्यालयाचा ताबा घ्यावा लागला. अमरावतीहून कॅमेरा पर्सन दुर्वास रोकडेसह धनंजय साबळे, मुंबई तक.